देशातलं सगळ्यात मोठं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे नागपूरमध्ये आपली जी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उभारलं जात आहे। या ठिकाणी ॲग्रो एक्झिबिशन सहित वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजनाचे व्हेन्यू, वेगवेगळ्या कन्व्हेन्शन्सचं व्हेन्यू म्हणून हे तयार केलेलं आहे। देशातला अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं। आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग्स हे देखील या ठिकाणी घेत आहेत। 50,000ची अट रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सरसकट 2 लाखाचं कर्ज असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो। परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली आहे। त्यांचे आभार आहे। मी ऐकलं नाही पण मी त्यांचा आभारी आहे। राज्यामध्ये 150च्या वर ATSने खूप मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ, पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। पाऊस लांबलेला आहे, 10 दिवसाचा ड्राय स्पेल झालेला विदर्भामध्ये पाऊस लांबलेला आहे। सध्याची माहिती काय? अल निनोचं संकट यापूर्वी होतं, पाऊस लांबलेला आहे, 10 दिवसाचा स्पेल गेलेला आहे, 5 दिवसांनी पुन्हा पाऊस येईल असं 19% तूट आहे। साधारणपणे हे जे मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही। यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे। याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलं आहे। शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत। त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत। मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे, प्रत्येक जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे। सरकार कशा पद्धतीने यावर कमी उगवण क्षमता असलेलं सोयाबीनचं बियाणं हे विशेषतः विदर्भात आढळलेलं आहे। त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे। 5,000 नमुने घेतल्यात, त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत। त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया होतात। डम्पिंग प्रकरणामधली जमीन ती इमारत जी बांधण्यात आली होती त्यातले काही माळे अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली। या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क ही आपली पहिली प्रायोरिटी होती। ती प्रायोरिटी आता संपते आहे। आता यानंतर या संपूर्ण घटनेची